Now next point of topic molecular basis of inheritance is characteristic of genetic code. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल, डिफाइंड जेनेटिक कोड अँड गिव्ह इट्स कॅरेक्टरिस्टिक फॉर 3 मार्क्स. मग डेफिनेशन लिहायचे त्याची. अकॉर्डिंग टू क्रिक, information for protein synthesis is stored on DNA is in the form of coded language called genetic code. Let's see a characteristic of genetic code. First characteristic is genetic code is a triplet code. Sequence of 3 consecutive bases constitute codon, which specifies one particular अमिनो ॲसिड. म्हणजे 3 नायट्रोजन बेसेसचा जो सिक्वेन्स आहे त्याला एक कोडॉन असं म्हणायचं. दिस कोडॉन इज फॉर अमिनो ॲसिड. सो बेस सिक्वेन्स इन अ कोडॉन इज ऑलवेज इन 5 प्राइम टू 3 प्राइम डिरेक्शन. हे सेंटेन्स महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. बेस सिक्वेन्स इन अ कोडॉन इज ऑलवेज इन 5 प्राइम टू 3 prime direction. In every living organism, genetic code is a triplet code. Second characteristic, genetic code has distinct polarity. Genetic code shows a definite polarity, that is direction. It therefore is always read in 5 prime to 3 prime direction and not 3 prime to 5 prime direction. वाचताना कसं वाचायचं, 5 प्राइम टू 3 प्राइम डिरेक्शन. अदरवाइज मेसेज विल चेंज. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 प्राइम AUG 3 प्राइम. थर्ड कॅरेक्टरिस्टिक इज जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग, दॅट इज ईच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. Single nitrogen base is a part of only one codon. Overlapping होत नाही. शेजारच्या कोडॉन मध्ये जाऊन तो नायट्रोजन बेस आहे तो मिसळत नाही. Adjacent codons do not overlap. Then fourth characteristic is genetic code is commaless. There is no gap or punctuation mark between successive और कॉन्सिक्युटिव्ह कोडॉन. जे कोडॉन लगतचे आहे त्याच्यामध्ये कोणताही कॉमा नसतो. देन फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक इज जेनेटिक कोड हॅज डिजनरेसी. युजुअली सिंगल अमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय सिंगल कोडॉन. हाउएवर सम अमिनो ॲसिड्स आर एन्कोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. फॉर एक्झाम्पल, cysteine has 2 codons while isoleucine has 3 codons. इथे पहा, phenyl has 2 codon UUU हा एक कोडॉन झाला, UUC हा दुसरा कोडॉन झाला. ल्युसिनला 6 कोडॉन आहेत पहा. UUA एक कोडॉन आहे, UUG एक कोडॉन आहे, CUU एक कोडॉन आहे, CUC एक कोडॉन आहे, CUA एक कोडॉन आहे, CUG असे 6 कोडॉन ल्युसिनसाठी. तर असे बघा, इथे सेरिनसाठी 4 आहेत, प्रोलिनसाठी 4 आहेत. तर आपल्याला बरेचशा ठिकाणी एकापेक्षा जास्त कोडॉन दिसत आहे. दिस इज कॉल्ड डिजनरेसी ऑफ द कोड. डिजनरेसी ऑफ द कोड इज एक्सप्लेन्ड बाय होबेल हायपोथेसिस. तर होबेल हायपोथेसिस म्हणजे शास्त्रज्ञाचं नाव नाही, होबेल याचा अर्थ होतो डळमळीत. मग इथे काय होतं, होबेल हायपोथेसिस म्हणजे काय, तर जे कोडॉन आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस आहेत. ते पहिले 2 नायट्रोजन बेस हे tRNA वरती जे अँटीकोडॉन असतात त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी असतात. थर्ड नायट्रोजन बेस जो आहे तो मे नॉट बी कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल mRNA वरती AAU हे नायट्रोजन बेसिस आहेत एका कोडॉनचे. तर tRNA वरती अँटीकोडॉन काय असतील आपल्याला माहिती आहे,
A pairs with U, म्हणजे tRNA वर काय असणार U, दुसरा पण A आहे म्हटल्यानंतर U असणार, आणि तिसरा जो आहे U परत tRNA वरती A असू शकतो किंवा U असू शकतो. म्हणजे तिसरा जो नायट्रोजन बेस आहे tRNA वरचा मे नॉट बी कॉम्प्लिमेंटरी, तिसरा नायट्रोजन बेस कॉम्प्लिमेंटरी असेलच असं नाही, तर याला म्हणायचं ओबली कंडिशन. मग असं चालू शकतं. हिअर द फर्स्ट टू बेसेस इन डिफरंट कोडॉन्स आर आयडेंटिकल बट द थर्ड वन व्हेरीज, तिसरा वेगळा असू शकतो. चौथा कॅरेक्टरिस्टिक आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल by and large in all living organisms. The specific codon specifies same amino acid. For example, codon AUG always specifies amino acid methionine in all living organisms from bacteria up to humans. म्हणजे हा जो कोडॉन AUG आहे तो सगळीकडे मिथिओनाइन साठीच कोडॉन असणार आहे. सातवं कॅरेक्टरिस्टिक काय पहा, जेनेटिक कोड इज नॉन एम्बिग्युअस. स्पेसिफिक अमिनो ऍसिड इज एन्कोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. अल्टरनेटिव्हली टू डिफरंट अमिनो ऍसिड विल नेव्हर बी एन्कोडेड बाय द सेम कोडॉन. दोन अमिनो ऍसिड साठी सेम कोडॉन असणार नाही. एका अमिनो ऍसिड साठी दोन पेक्षा जास्त कोडॉन असू शकतात, पण दोन अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन असणार नाही. एट कॅरेक्टरिस्टिक इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. AUG always an initiation codon in any and every mRNA. प्रत्येक mRNA वरती AUG हा इनिशिएशन कोडॉन असतो. AUG codes for amino acid methionine. Out of 64 codons, 3 codons UAA, UAG and UGA are termination codons which terminate or stop the process of elongation of polypeptide chain as they do not code for any amino acid. आता या UAA, UAG, UGA यांना नॉनसेन्स कोडॉन सुद्धा म्हणतात, कारण हे कोडॉन कोणत्याही अमिनो ऍसिड साठी नाहीत. आता त्यांची जागा कुठे आहे आपण टेबल मध्ये पाहूया. हे पहा इथे हा UAA, UAG हे स्टॉप कोडॉन आहे आणि तिसरा जो आहे तो UGA. हे तीन स्टॉप कोडॉन आहेत, हे कोणत्याही अमिनो ऍसिड साठी नाहीत. Ninth characteristic is universal. Usually in all organisms, the specific codon specifies same amino acid. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाइज सेम अमिनो ऍसिड. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये उदाहरणार्थ AUG मिथिओनाइनचं आपण पाहिलं की ह्यूमन बीइंग मध्ये पण AUG मिथिओनाइन साठी आहे, बॅक्टेरिया मध्ये सुद्धा AUG मिथिओनाइन साठी आहे. 10th characteristic codon and anticodon. Codon is a part of DNA. Codon is a part of DNA. For example, AUG is a codon. It is always represented as 5 prime AUG to 3 prime. Anticodon is a part of tRNA. It is always represented as 3 prime UAC 5 prime. तपा इथे mRNA वरती A आहे तर tRNA वरती U आहे. इथे mRNA वरती U आहे तर tRNA वरती A आहे, कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस. इथे mRNA वरती नायट्रोजन बेस G आहे तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस tRNA वरती C. It is possible to predict sequence of codon on mRNA by studying the sequence of amino acid in a polypeptide chain. So next point is mutation and genetic code. We will see in the next video. Thank you.